शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। माझे फ्रेम वर जाऊ बरं, माझे फ्रेम वर जाऊ बरं। उदयकर सर, तुम्ही मोबाईल पकडणार आहे का? हो, खाली पकडा, तुमच्या डोक्यावरून खायचं। हा ठीक आहे, ते काय अडचण नाही। बाहेर बाहेर चांगला आहे का? मोबाईल थोडं परे मसाज करून हा सेट केलं इथं बस। हा तिथं बाहेर आता ऐका ना, बरोबर आहे, काय इथं सगळ्यांचं करतो नाही आहे सगळं सेटअप दरवेळेस आम्ही सगळ्यांचं 5 दिवस कॅमेरा लावतो, बाकी काहीच कोण दिलं? ओके, धन्यवाद। फिर भी ले लो, एक और ले लो। फ्रेम दिलेली मी बोल केले 2-4 मिनिटात उचलता आपल्याला नाही याची माझ्या लिंक दिली तीस लिंक आहे। इधर महेंद्र जी वाला काय करतोस? हा, तुम्ही घरातले तर थोडं इकडे कॅमेरा इथं आहे। ओके, माझा कॅमेरा इथं आहे। मिनिट घेतो, एकच सेकंद लावलं की काय गरज नाही आपल्याला असं। ओके, आता काय मी पुरी घेऊ का? थोडं साईडला किंवा तुमचा पाय काढा ना। ओके, आता काय अडचण नाही। ओके, ओके का? ओके, तेव्हापासून सुरू केलं पुन्हा तुम्हाला अर्धा तास बोलायचे, 2 किती बोलायचं तेवढं बोला। काय होतं यंत्र नाही, त्याला यंत्र नाही पडला होता त्या दिवशी। सुरक्षा कवर आहे भारती झालं ते सारखंच दिसून राहिलं तुम्ही पण काय करतो हे डोकं आहे।
नाही म्हणजे लगेच माझ्यावर काय नाही पॉइंटर टाइम आम्हाला लागलं का हॅलो सर घ्या लागू नको सर लांब बोलवा ना सर लांब सर आले काय झालं हो चालूच आहे ना थांबा तुम्हाला लावतो एकच सेकंड थोडं एक ठीक आहे अशोक काय अशोक बायाला बरोबर पाटिया थोड़ा साइड लगे सर मला येत नाही थोडं पुढं सरका काय सांगाल ताई आज तुम्ही भेट घेतलेली आहे आज ही अतिशय जी दुःखद घटना झाली त्या कुटुंबाला भेटण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. अतिशय अस्वस्थ करणारी ही संपूर्ण घटना आहे आणि महाराष्ट्राची एक लेक जी आपल्यातून गेली आहे ती आत्महत्या आहे, हत्या आहे, या सगळ्याची जे काय वास्तव आहे हे महाराष्ट्राला आणि देशाला कळलं पाहिजे. मुलींवर होणारे अत्याचार हे तातडीने थांबले पाहिजे आणि ह्या संपूर्ण कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी कुठेतरी बाजूला ठेवून माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण सगळे मिळून माणुसकीच्या नात्याने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. ज्या पद्धतीने सरकारकडून या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ स्टेटमेंट्स येत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणार आहे. कारण ती ही महाराष्ट्राची कर्तृत्ववान लेक आहे आणि ह्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की बीडमध्ये वर्षापूर्वी त्याचा उल्लेख पहिल्यांदा संदीप भैयांनी महाराष्ट्रात केला आणि पहिल्यांदा देशमुख कुटुंबाचं जे हत्या झाली आणि वास्तव होतं ते भारताला संसदेमध्ये बजरंग अप्पांनी पहिल्यांदा देशाला कळलं आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. त्या काळामध्ये संदीप भैया असतील सगळेच सहकारी अप्पांनी अमित भाई शानची गाठ घेतली, 3-4 वेळा त्यांना माहिती दिली, त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं. म्हणजे जरी आम्ही विरोधात असलो तरी कधीतरी राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्यानेही ठेवलेच पाहिजे आणि त्या बाबतीत माझा आणि बजरंग अप्पांचा अनुभव राहिलेला आहे. आणि मी राजकारण बाजूला ठेवून अमितभाई शानचे मनपूर्वक आभारी मानते की त्यावेळी जेव्हा बजरंग अप्पा आणि मी आणि आम्ही सगळेच मिळून जेव्हा या संतोष भाऊची जेव्हा हत्या झाली त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो तेव्हा त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि इन्क्वायरी लावली.
आणि पुढे काय झालंय आपण सगळेच पाहतोय. त्या केसचा आजही दिल्लीत असेल आणि महाराष्ट्रात असेल, बाप्पा रोज फॉलोअप घेतात. त्या कुटुंबाची, आपल्या लेकीचं शिक्षण एक आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंबाचा विषय झालेला आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. दुर्दैव ही घटना झाली आणि या घटनात मेहबूबबाई असतील आणि या सगळ्यांनीच हे वास्तव, सुषमाताई असतील, सुषमाताई सातत्याने असतील, मेहबूब, हे सगळे वास्तव सांगतायत. आणि साधारणपणे वर्तमानपत्रात जे येत आहे किंवा चॅनल्सवर तुम्ही दाखवतायत, कुठेतरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापनाचा जो बोलले त्याचा मी आभार मानते. पण जेव्हा आम्ही ऑर्डर पाहिली, त्या ऑर्डरमध्ये माझ्या कुटुंबानी मला असं सांगितलं की ती फुल फ्लेज्ड SIT नाही असा एक समज झालेला आहे. त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुटुंबाला आणि हा सगळ्या कुटुंबाचा निरोप घेऊन संदीप भैया आणि बाप्पा या दोघांनीही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या कानावरही टाकलेलं आहे. महाराष्ट्राचे मंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची भेट संदीप भैयांनी घेतलेली आहे. त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक SIT जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे, की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील, त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे. आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत. संदीप भैया, सुषमाताई, मेहबूबबाई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे. पण त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील, त्यांनी निर्णय घेतलाय की ते अमितभाई शहांच्याही कानावर ही सगळ्या वास्तव घालतील, कागदपत्र त्यांनाही दाखवतील. आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊ नका. ही महाराष्ट्राची लेक आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल, राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणुसकीच्या नात्याने, नैतिकतेने, ताकदीने या कुटुंबाबरोबर उभे आहोत. काही एकंदरीत पाहायला गेलं तर SIT नेमली असं फक्त घोषणा केली, परंतु SIT नाहीये. सांगितलेलं आहे गेल्या 2 वर्षापूर्वी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुद्धा अशीच SIT नेमली, त्याला 4-5 महिने होते. पण SIT नेमून फक्त ठेवले जाते, त्याच्यानंतर तपास होतो नाही होतो हे जनतेसमोर नाही. महादेव योगायोगाने इथे येतानाच महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांना मी फोनही केलाय. त्या मला 11:30 वाजता बीडला भेटणार आहेत. त्याच्यामुळे त्याचाही मी रिव्ह्यू त्यांच्याबरोबर घेणार आहे. आणि सातत्याने आम्ही सगळेच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. रोहिणीताई असतात, आम्ही सगळेच असतो. आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठलाही राजकीय दबाव कुठल्याही केसमध्ये, ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याच्यासाठी संविधानाच्या चौकटीत न्याय सगळ्यांना समानच असला पाहिजे. तुम्ही सत्तेत असू द्या किंवा जो गलत आहे वो गलत आहे. त्यामुळे महादेव मुंडेंची केस असेल त्याचा आम्ही परत आज सगळे मिळून रिव्ह्यू घेणार आहोत 11:30 वाजता बीडला. आणि ही जी घटना आहे, या कुटुंबाचा आग्रह आहे की फुल ऑलरेडी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत. त्याच्यामुळे अपेक्षा ठेवा, नाही झालं तर परत जातील. आम्ही दिल्लीत फॉलोअप करू, हे महाराष्ट्रात फॉलोअप करतील. पण सगळ्यांनी ही फुल फ्लेज जी कुटुंबाची मागणी आहे, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मागणी आहे, ती महाराष्ट्र सरकारला करावीच लागेल. तर या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये ज्या दोघांची नावे ते अटक झाले, तर परंतु पत्रामध्ये ज्यांची नावे आहेत आणि ज्यांच्यावर आरोप होते त्यांच्यावर मात्र अद्याप झाली. आता तुम्हाला सांगते, सिलेक्टिव्हली गोष्टी मीडियात बाहेर कशा येतात. कोणीतरी तुम्हाला देतंय ना, नाही तर तुम्हाला कसं कळलं असतं. आता मला सांगा, CDR रिपोर्ट हा लीक कसा झाला, सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला, आरोप प्रत्यारोप झाले. अहो, कोणाची तरी लेक आहे ती, आणि इन्क्वायरी होऊ द्या ना, घाई काय आहे ना. पूर्ण पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. ही आपली लेख केलेली आहे, महाराष्ट्राची लेख केली आहे, आपली नैतिक जबाबदारी. आणि आम्ही इथे सगळे एवढंच करायला आलोय की
ह्याच्यात कुठलाही राजकीय दबाव आम्ही येऊ देणार नाही. जो कोणी गुन्हेगार आहे, कोणी असू दे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. असं इथे हेमाताई पण आहेत, त्याही कुठे गेले? हेमाताई फॉलोअप घेत होत्या. त्यांनी काही, त्या स्वतः वकील आहेत, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शनच्या नोट दिलेल्या आहेत. त्यांनी पण केस घ्यायचं त्यांची इच्छा आहे. पण आमची विनंती राहिली आहे की सरकार केस घेते, म्हणून आम्ही ताईंना विनंती केली की सरकारलाच आपल्याकडून काही राजकारण अजिबात करायचं नाही. आम्ही माणुसकीच्या नात्याने इथे सगळे आलोत. म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी कृपा करून कुणालाही राजकारण करू नये यात कुणी, परंतु दुसरीकडे सत्ताधारी जो पक्ष आहे आणि त्या पक्षातील जे काही लोक आहेत, महिला आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील, यांनी क्लीन चिट देण्याबरोबरच या पीडितेच्या चारित्र्यावर देखील शिंतोडे उडवण्याचं काम केलं. मला अतिशय वाईट वाटलं. म्हणजे मला अपेक्षा नव्हती आणि देवेंद्रजींकडून माझ्या, जरी आम्ही विरोधक असलो तरी माझ्या अपेक्षा आहेत, ते या राज्याचे मुख्यमंत्री. त्याच्यामुळे माझी एवढीच त्यांना हात जोडून विनम्र विनंती आहे की तुम्ही कुणालाही इन्क्वायरीच्या आधी क्लीन चिट देऊ नका. कुणाची तरी लेख आहे आणि इन्क्वायरी आहे ना, जबाबदारीचं पद आहे ना मुख्यमंत्री, अशी कुणाची तरी लेख आहे आणि बाकीचे काय करतात तो त्यांच्या सरकारचा भाग आहे. त्याच्यामुळे त्याची जबाबदारी मला असं वाटतं आपण माननीय मुख्यमंत्र्यांनाच विनंती करावी की तुमचे लोक काय बोलतात हे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरावं, अशी माझी विनम्र विनंती आहे. कारण त्या कुटुंबाचा वर केवढं मोठं दुःख आहे, त्याचा कधीतरी विचार करा ना कोणतरी. राज्यामध्ये असे महिलांचे अनेक प्रकरण वाढत आले आहेत. राज्यामध्ये महिला सुरक्षित असा विषय सुरू आहे. गृह विभागाचं या ठिकाणी अपयश आहे असं म्हणावं लागेल. नाही, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना. केंद्र सरकारचा जो डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा ह्या खात्याचा डेटा काय सांगतो? ज्या जिल्ह्यातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या जिल्ह्यात पण काही फार वेगळी परिस्थिती नाहीये. आमच्याकडे ती कोयता गँग, खोट्या केसेस लोकांवर करणं, म्हणजे जो खरा आहे तो मोकाट फिरतोय आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्याच्यावर खोटे आरोप करायचे, खोटे व्हिडिओज करायचे, खोटी बदनामी चॅनल्सवर करायची, मीडियाला द्यायची आणि सगळं नंतर कळतं आपल्याला खोटं आहे. मग ती बदनामी झाली त्याचं काय? आणि ज्या वेदनेतून ती कुटुंब जातं त्याचा कधी कोणी विचार केलाय? म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये आहात म्हणून तुम्ही कसे पण वागणार, आणि जो विरोधात आहे, आणि लोकशाहीमध्ये विरोधकही तेवढाच महत्वाचा आहे जेवढा सत्तेत आहे, पण विरोधक आहात म्हणून त्यांचं खच्चीकरण करायच्या खोट्या केसेस करून, खोटे नाटे आरोप करून, हे चुकीचं आहे. आणि आमची लढाई हीच आहे. आमची लढाई वैयक्तिक कोणाशीही नाही, पण कुठलीही महाराष्ट्राच्या लेकीवर जर कुठेही अन्याय झाला तर त्याला कोणीतरी जर चुकीच्या पद्धतीने लोकांना वाचवायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. महिला आयोगाचे अध्यक्ष बदलावे असं देखील मागणी होत आहे. आपण काय सांगता? या मागण्यात मला वाटतं अजितदादांनी त्यांची नाराजी त्याच्यावर व्यक्त केलेली आहे. तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय आहे. माझा विश्वास आहे की महाराष्ट्राच्या हिताचं आणि जे योग्य असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणते की मी इथे राजकारण करायला आलेले नाही, मी कुणावर आरोप प्रत्यारोप करायला आले नाही. मी अपेक्षेने आले की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारने आपल्या या लेकीच्या बाबतीत संवेदनशील असावं आणि महाराष्ट्राला जे काय खरं आहे ते सांगावं. पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यांनी आवाहन केलंय की ज्यांना आरोप करायचे त्यांनी यावं. खुली पत्रकार परिषद असेल, याकडे खुली पत्रकार, लोकशाहीमध्ये खुलं सगळंच आहे, सगळं बोलतात आणि जे काही प्रश्न आहेत, कागदपत्र आहेत ती मांडलेलीच आहेत ना. म्हणजे सगळ्यांनाच सगळं माहिती आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळे काही बोलण्यापेक्षा सरकारने एक SIT नेमावी आणि त्या SITनी त्याचं काम करावं ना. आपण एकामेकाला तू मेमे करण्यात काय बोल. SIT करावी आणि त्या प्रक्रियेने, हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही, हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार. काही महिलांच्या संदर्भात एक प्रश्न आहे. अमरावती जिल्हा रुग्णालयात गेल्या 9 महिन्यात 60 अल्पवयीन मुलींची प्रसूती झाली. यामध्ये मेळघाट देखील अमरावतीमध्येच आहे. अल्पवयीन मुलीचा बालविवाह असेल किंवा मग अत्याचार असेल अशा घटना वाढत आहेत आणि 60 मुलींची प्रसूती गेल्या काही काळात झाली. या सरकारचं की ह्या सरकारला एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय आणि हे सरकार जेव्हापासून शपथविधी झालाय ना तर रोज एक कॉन्ट्रोवर्सी असते, रोज. एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने तुम्हाला, एवढं मतदान ते म्हणतात ते केलेलं आहे. आता ते मतदान महाराष्ट्राने केलं का नाही हा एक आणखीनच एक वेगळा विषय आहे. पण ह्या परिस्थितीमध्ये ते महाराष्ट्रातला, आता माझ्याच लोकसभा मतदारसंघातलं तुम्हाला सांगते, लाडकी बहीण योजनेमध्ये 2 लाख पुणे जिल्ह्यातलेच कमी केले. मग एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणता म्हणून महाराष्ट्रातल्या 25 लाख महिलांची नावं कमी केली
आणि महाराष्ट्रात शेतकरी सरसकट कर्जमाफी हे तुमच्याच चॅनलवर सांगितलं होतं की नाही, आणि योग्य वेळ आल्यावर करू. मला आदरणीय माननीय देवेंद्रजींना आठवण करून द्यायची आहे की तुमचीच टॅगलाईन आहे, यही समय है सही समय है. ऐकलंय ना सगळ्यांनी हे? मग हीच ती वेळ आहे ना. तुम्ही चॅनल्सवर तर ते पाहत असतील की काय पद्धतीने पाऊस पडलाय. अहो ते अश्रू कसं, म्हणजे मला आज कौतुक वाटतं या सरकारचं. यांना झोप कशी येते या महाराष्ट्राच्या सरकारला? एवढे अस्वस्थ आहेत शेतकरी. दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय. हा माझा डेटा नाहीये, हा महाराष्ट्र सरकारमध्ये मकरंदाबा पाटलांनी सांगितलेला डेटा आहे. हा शेतकऱ्यांचं झालं. शिक्षकांचे मराठवाड्यात झाले ना, कुठे डॉक्टर झाले की नाही? आपले किती आत्महत्या झाल्या शिक्षकांच्या? आठवतं शिक्षकांच्या आत्महत्या? जलजीवन मिशनचा बाप्पांनाच विचारा, इथेच बाप्पा बसतेत. बाप्पांनी CR पाटील माननीय मंत्री आहेत, किती वेळा इन्क्वायरी लावली, काम नाही चांगलं झालं म्हणून. त्याच्या जे काम करणारी सांगलीचा आपला 32 वर्षाच्या मुलांनी केली की नाही आत्महत्या? परवा नक्की काय मुंबईत झालं देवालाच ठाऊक. आज लोकसत्ताचा अग्रलेख जरूर वाचा. ते नक्की या राज्यामध्ये काय चाललंय. आणि मी तुमच्या काही लोकांशी पहिल्यांदाच बोलते या भागामध्ये, पण मी गेले 1.5 ते 2 वर्ष माझी कुठलीही प्रेस कॉन्फरन्स काढून बघा, मी सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत आलेले आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत आहे. याचा गांभीर्याने महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे. याच्यासाठी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. जसं ऑपरेशन सिंदूरला आम्ही एकवटलं होतं भारताच्या ऐक्यासाठी, तसं महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या सरकारने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती याच्यासाठी एक घेऊन एक सेशन घ्या. मी वारंवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की सगळे एकत्र होऊया राज्याच्या हितासाठी, पण कधीच तसं काही होत नाही. आमची मदतीची तयारी आहे. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न असतील, केंद्र सरकारला मी पहिल्यांदा भेटले सरकारच्या आधी. केंद्रीय कृषी मंत्र्याला कोणी भेटलं नव्हतं, एवढी मोठी अतिवृष्टी झाली तेव्हा आम्ही भेटून आलो. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारची यंत्रणा आली. आणि एवढं करून किती पैसे आले? कुणाच्या पदरात काय पडलं? दिवाळी गोड करू म्हणले होते ना, कुणाची दिवाळी गोड झाली? त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला एवढा मोठा मॅन्डेट कसं का असेना मिळालेला आहे. तर ती परिस्थिती असताना सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पदरात काहीही पडत नाहीये. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. एकीकडे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय दुपारपर्यंत देखील. मी खरं तर रोहित पवारांचा मला फोन आला आणि रोहितनी पहिल्यांदा मला सांगितलं, आत्या तुम्ही प्लीज बोलून घ्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी. त्याच्यामुळे रोहितचा फोन आल्यावर मी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पहिला मेसेज केला. मग काल त्यांचं माझं बोलणं झालं आणि आज मला ते म्हणालेत की 12 वाजल्यानंतर सगळी माहिती काढून मी कळवतो. त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या खरं तर फोनची वाट बघते पंजाबच्या, की भगवंत मानजी मागेही 1-2 घटना झाल्या होत्या तेव्हा त्यांनी खूप संवेदनशीलपणे महाराष्ट्राच्या आपल्या नागरिकांना मदत केलेली आहे. त्याच्यामुळे ते सगळी माहिती काढून आज दुपारपर्यंत पंजाबचे माननीय मुख्यमंत्री हे मला कळवतील. ते कळवले की मी रोहितला ही कळवीन आणि तुम्हालाही कळवीन. एकीकडे तुम्ही सांगता आर्थिक परिस्थिती बिकट आहे, शेतकऱ्यांना मदत होत नाही, मात्र दत्तात्रय भरणे यांचा बंगला आहे नागपूरमध्ये शासकीय, त्या ठिकाणी 1 कोटी रुपये दुरुस्तीसाठी खर्च केला. त्याचा पुढचा भाग सांगते, फक्त मामांचा नसेल पण महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही बंगले आहेत त्याचं पेमेंट नाही झालेलं म्हणून तुमच्याच चॅनलवर काल स्टोरी चालली आहे की तिथल्या कॉन्ट्रॅक्टरने काम बंद केलंय नागपूरच्या, कारण का महाराष्ट्र सरकारने बिलं नाही दिली. करेक्ट? त्याच्यामुळे हेच तर मी सांगते, मी म्हणते तेच तुम्ही म्हणताय. सत्याचा मोर्चा काढल्यानंतर अजित पवार गटातील आणि शिंदे गटामधील काही आमदारांचे रोहित दादाला फोन आले की याद्यामधला घोळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला सुद्धा भाजप अडचणीत आणेल अशी भीती त्यांनी रोहित दादा बसली होती. व तुमच्या कुठल्या काल चॅनलला पण होतं ना, मला वाटतं 2 लोक बोलले. मला वाटतं हसन मुश्रीफी बोलले ते आणि गायकवाड ना, ते हे दोघांचे चॅनललाच काल संजय गायकवाडजी पण म्हणाले. त्या दोघांचे इंटरव्ह्यू होते सगळ्या चॅनलला की त्या यादीबद्दल त्यांच्याही मनात चुकचुकली. आता म्हणजे आम्ही जे आमच्याकडे वास्तव आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि मी चॅनल्सचे जाहीर आभारी मानते की आम्ही जेव्हा सकाळी काही दाखवतो किंवा आरोप करतो संध्याकाळी तुम्ही त्या घरी पोचलेले असता. आणि आतापर्यंत आम्ही दाखवलेली एकही केस अशी निघालेली नाही की ती चुकीची आहे. मान्य
तुम्ही तिथे गेलाय, एका पत्त्यावर 20-20 आडनावाची लोक, जिथे गल्लीच नाही. म्हणजे काय, म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेच्या बाहेरच्या पण क्रिएटिव्हिटीला त्या मान गवसतात. मानलं पाहिजे त्या क्रिएटिव्हिटीला. कुठून शोधून काढली ती नावं आणि कशी मर्ज केले देवालाच ठाऊक. आणि पहिल्या दिवशी बाप्पा तुम्हाला आठवण असेल की मी आणि आपले अमोलदादा कोल्हे, आम्ही दोघांनी पहिल्यांदा जेव्हा ही चर्चा आली त्या सभेत आम्ही दोघं बोललो होतो. आम्ही म्हणले आम्ही जे 8 खासदार राष्ट्रवादीचे आम्ही निवडून आले ना, आमच्यापासूनच इन्क्वायरी सुरू करा. म्हणजे आम्ही जिंकलोय ना, आमच्यापासून सुरू करा. म्हणजे कुणाच्या मनात असं नको की हरले म्हणून चॅलेंज करतात. जो आरोप आमच्यावर भारतीय जनता पक्ष करतं रडीचा डाव खेळ, आम्ही कशाला रडीचा डाव खेळ. आमचं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेले आहोत ना, आम्ही इलेक्शन जिंकलोय. संदीप दाद, आमच्या सगळ्यांपासून सुरुवात करा, काही प्रॉब्लेम नाही. पण जे कॉपी करण्यात काय मजा आहे हो. कष्ट राजीनामा देऊ की तुम्ही बॅलेटवर घ्या आणि माझं इलेक्शन रद्द करा. कोण म्हणेल मला सांगा? म्हणाल तुम्ही की माझं इलेक्शन कॅन्सल करा आणि बॅलेटवर शून्यातून परत घ्या? कोण म्हणेल का? माणसात काहीतरी खरं असल्याशिवाय तो कशी अशी बोलेल मला सांगा? उत्तम जानकर काल मोर्चात बोलले. यांच्या कारखान्यात आपल्या पक्षाच्या वतीने काय रणनीती असणार? हो, ही पक्षाची रणनीती नाहीच आहे. आम्ही तर हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की राज्याच्या ऐक्यासाठी, राज्याच्या आर्थिक परिस्थिती, राज्याच्या सामाजिक परिस्थिती, या सगळ्यासाठी आम्ही महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र सरकारबरोबर काम करायला तयार आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये आता जी कटुता वाढली आहे, आर्थिक परिस्थितीमध्ये काय सुधारणा करता येईल. ऑपरेशन सिंदूरला आम्हाला पाठवलंच ना, आम्ही विपक्षचे लोक आहे, आम्ही तर लीड केलं. अर्धी डेलिगेशन समोरून, पण पहिली आम्ही जर हात दिला तर समोरून हात यायला तर पाहिजे ना. आणि आमचं म्हणणं आहे की आमच्यासाठी महाराष्ट्र पहिला. महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीसाठी एक सेशन घ्या, महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीसाठी एक सेशन घ्या, सगळे मिळून मार्ग काढू. इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात का येत नाहीये? गुगलची इन्व्हेस्टमेंट का महाराष्ट्रात आली नाही? विचार करा या सगळ्या गोष्टींचा. खूप गंभीर विषय आहे ते. रणजित निंबाळकर यांच्या कारखान्याच्या ज्या मुकादमांच्या छळकत आहेत, घुसखोर मजुरांच्या छळकत आहेत, त्या महबूब बहिणी पण मांडल्या. अत्यंत विदारक पद्धतीने उलट टांगून मारण्यापर्यंतच्या घटना घडल्या आणि अनेक मुकादम पीडित आहेत ते दहशतीमुळे समोर सुद्धा येत आहेत. मग अशा पद्धतीने खरंच दहशत आहे का आणि त्या संदर्भात पाठबळ कोण देते नेमकं? नाही, ह्याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्र सरकारला विचारायला पाहिजे ना. आम्ही विरोधात आहोत. आमची काय जबाबदारी आहे की वास्तव तुमच्या समोर मांडायचं. आणि तुम्ही सगळ्या मीडियावाल्यांचे जाहीर आभार मानते. मग देशमुखांची केस असेल, मुंडेंची केस असेल, ही केस असेल, आता आलेली किंवा अतिवृष्टी असेल, प्रत्येक वेळीच तुम्ही अतिवृष्टीमध्ये पण ज्या पद्धतीने तुम्ही रिपोर्टिंग केलं, हे खरंच अभिमान असतं ते की जगाला कळलं की बाबा महाराष्ट्र किती अडचणीत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे विषय धरून आणि तुम्ही दाखवताय, हेही वास्तव दाखवतात. आणि माझं काय म्हणणं, हे वास्तव जेव्हा दाखवतायत ते तुम्ही व्हेरीफाय करा ना. आम्ही म्हणतोय म्हणून बिलकुल विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमची यंत्रणेची थ्रू चेक करा. जसं वोट चोरीचे आरोप तुम्ही चेक केले की नाही, वास्तव होतं की नाही आम्ही म्हणलो त्याच्यात, तसंच मेहबूबबाई किंवा सुषमाताई जे काय आरोप करतायत तुम्ही व्हेरीफाय करा इंडिपेंडेंटली. आमचं काही म्हणणं नाही. व्हेरीफाय केले म्हणूनच प्रश्न विचारतोय की नेमकं त्याच्यावरती कारवाई का होत नाही? तिथली दहशत आहे, ती दहशत संपणार का? दहशत काहीतरी कारण, हे बघा, कुठली तरी अदृश्य शक्ती असल्याशिवाय गुन्हा दाबला जातो का? कोणीतरी अदृश्य शक्ती आहे. कोण आहे ती अदृश्य शक्ती? ह्याच्यासाठीच तर SIT. म्हणून आमची विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही कुणाच्याही दबावाखाली येऊ नका. तुम्ही राज्याचे मायबाप मुख्यमंत्री आहात, मायबाप सरकार आहात. इलेक्शन येतील जातील, पण ही महाराष्ट्राची लेक आहे. या महाराष्ट्राच्या लेकीसाठी एकत्र येऊया आणि कधीतरी जेव्हा आपण सत्तेच्या जागेवर बसलेला असतो ना, कधीतरी हार्ड निर्णय घ्यावे लागतात. कुणाचीही पाठराखण करू नका अशी आमची हात जोडून विनंती आहे. इन्क्वायरी करा. संभाजीनगरमध्ये एक लहान मुलाला मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आपली काय पूर्वी असेल तर पोलीस स्टेशनला तातडीने कळवलं पाहिजे आणि पोलिसने ऍक्शन घेतली पाहिजे. या प्रकरणामध्ये जातीचा एक विषय समोर आलेला अँगल आहे. बीड जिल्हा मोहीम आणि बीड जिल्ह्याची लेख म्हणून देखील तिला टॉर्चर केलं गेलेलं आहे. म्हणजे कुठेतरी राज्यामध्ये जातीयवाद वाढलाय का ताई? आणि हा जर वाढला असेल, आमच्यासाठी ही महाराष्ट्राची कर्तृत्ववान लेख आहे. बस, आमच्यासाठी ती आमची लेख आहे आणि तिच्यासाठी
आम्ही लढणार आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. कारण का ती जेवढी त्यांची लेक आहे तेवढी आपल्या सगळ्यांची आहे, तुमची पण आहे, तुमची बहीणच. ज्या पद्धतीने या प्रकरणात आक्रमक भूमिका मेहबूबाई शेख आणि सुषमा आझादीजींनी घेतली, त्यांच्यानंतर त्यांच्यावर कुठेतरी फोन करून धमक्या देणं असतील किंवा आबरू नुकसानीचे दावे असतील यासारखे कारनामे सुरू आहेत. आबरू नुकसानीचे दावेच काय हो, करू द्या, काय फरक पडत, आम्ही नाही घाबरत त्याला. आणि यांना जर धमकीचे फोन आले तर दोघांनाही मी विनंती करीन महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्र्यांना की आता सत्तेमधले लोक धमक्या पण द्यायला लागले खरं बोलणाऱ्यांना, तर तुम्ही सिक्युरिटी द्या. नाही दिली तर आम्ही सक्षम आहोत, सुषमाताई आणि मेहबूब चे एकदम काळजी घ्यायला, तेही दोघं सक्षम आहेत. थँक्यू. ओके थँक्यू.